नमस्कार मित्रांनो, मी गौरव धामणे, मराठी पत्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण एका गंभीर विषयावर चर्चा करणार आहोत आणि तो गंभीर विषय म्हणजे खेळाडूंच्या संदर्भात आहे। वैजापूर शहरात खेळाडूंना खेळण्यासाठी एकही मैदान उपलब्ध नाहीये। एक जे मैदान होते फुलेवाडी रोडला, जिथं खेळाचं आरक्षण होतं, तिथं वैजापूर नगरपालिका प्रशासनाने पेवर ब्लॉक टाकत ते मैदान उद्ध्वस्त केलं। याबाबत मी स्वतः अनेकदा तक्रारी केल्या, मात्र त्या तक्रारींचं कुठलंही फळ अद्याप दिसून आलेलं नाही आहे। प्रशासनाची सिस्टम कशी चालते, सर्व अधिकारी एकमेकांवर अवलंबून असतात, सगळ्यांचे धागेदोरे खालपासून तर वरपर्यंत समानच असतात। वैजापूर शहरात आता खेळायसाठी एकही मैदान राहिलेलं नाही आहे, मात्र वैजापूर शहरात पत्ते खेळण्यासाठी AC हॉल आहे। आता आपल्या सर्वांना माहिती आहे हा AC हॉल कुठं आहे, काय आहे आणि इथं कोण कोण पत्ते खेळतं। कदाचित वैजापूरच्या राजकारण्यांना वैजापूर शहरात चांगले खेळाडू नकोय, तर रम्मी मास्टर व्हायला हवे अशी त्यांची इच्छा असावी। आणि त्या संबंधित संस्थेमध्ये वैजापूरचे मोठमोठे राजकारणी दररोज जाऊन बसतात आणि तिथं काय करतात याबाबत तिथं मध्ये जाऊन कोणालाही बघण्याची अनुमती नाही आहे। आता मी कुठल्या संस्थेबद्दल बोलतोय हे सर्वांनी आता कमेंटमध्ये क्लिक करून सांगा। आणि त्या संस्थेबद्दल जेव्हा रान पेटलं होतं तेव्हा एका उपविभागीय अधिकाऱ्याची बदली देखील करण्यात आली होती, मात्र वैजापूर शहरात खेळाडूंना खेळण्यासाठी मैदान नाही आहे, त्यासाठी एकही राजकारणी बोलत नाही आहे। आणि जर कोणी तक्रार करते त्या तक्रारीची दखल देखील प्रशासन घेत नाही आहे। आता या विषयाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। मी गौरव धामणे, मराठी पत्र, वैजापूर।